अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, आज माझ्या या प्रकट दिना दिवशी जो कोणी स्वामीप्रिय बाळ माझी ही कथा शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या स्वामी माऊलीची अखंड कृपा त्याच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच स्वामी भक्तांनो, ही कथा तुम्हाला आज शेवटपर्यंत ऐकावी लागेल. कारण ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या भाग्यामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे. तुमची सर्व दुःख, संकटे, रोग, शत्रुपीडा यातून मुक्ती होणार आहे. पाठीमागे लागलेली पनवती, किती मोठे दुःख असो, सर्व जळून खाक होणार आहे. ही कथा ऐकल्यानंतर तुमचे नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील येणारी गरिबी, येणारे तुमच्या आर्थिक चिंता, सर्व काही ही कथा ऐकल्यानंतर मिटल्याशिवाय राहणार नाही. सर्व मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. आजच्या या शुभ दिवशी जो हा स्वामीप्रिय बाळ माझी कथा ऐकेल त्याच्यावरती माझी अखंड कृपा राहणार आहे. माझ्या आशीर्वादांचा वर्षाव त्याच्यावरती अखंड होणार आहे. तुझे सर्व प्रारब्ध, सर्व भोग, चिंता या क्षणापासून मिटल्यास समज. तेव्हा शेवटपर्यंत स्वामी भक्तांनो, ही स्वामींची कथा शेवटपर्यंत ऐका. उधळारे गुलाल, वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अणुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य सारे करती ते शक्य, एक क्षणात भिहू नकोस, मी आहे पाठी, असे सदा सांगे आम्हास. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता आपण स्वामी माऊलींच्या या प्रकट दिनाच्या कथेला सुरुवात करूया. तर या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत अशी आहे. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानावायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजाईबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळावायचा नाही. तर तिथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा आपला मित्र मानून त्याची डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असे एक दिवस जाता होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्र शुद्ध तृतीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गणपतीबरोबर खेळावयास गेला होता. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे. आणि तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुमचा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तुम्हीच खेळायचे. बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होते. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची
अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि ते विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हरले आणि बालरूपी स्वामीने त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते निघून गुप्त झाले. 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली, पण या गोष्टीचा उलगडा असा झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्या घेणारी माझा ध्वज उभा कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोर रडू कोसळले. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरवून बघ. आणि ज्यावेळी हरिभाऊने तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आणि ते पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बाळ, मी सदैव ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष विद्येमध्ये पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचे काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर ते कुंडली घेऊन स्वामीपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयात पर्यंत त्यांच्या हातावर आहे. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुताने मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्याला मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचला भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी. आजच्याच दिवशी हा अक्कलकोट परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाले होते. या भूतलावर अविर्तन होऊन सर्व जगावर राज्य करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन, आज जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवी ऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयावर ममता निर्माण करणारा, तेजरूपी माया नगरी धनी असलेला आपला श्री स्वामी देव स्वामी समर्थ माऊली यांचे चैत्र शुद्ध द्वितीया
शके 1849 छेली या खेडेगावी प्रकट झाला होता. आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. इसवी सन 1149 ते 1878 हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. परंतु 1149 पूर्वी आणि 1878 नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालूच आहे. तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे. तरीसुद्धा दयासागर स्वामी माऊलींना शरण जाऊन आज आपण स्वामींचा हा प्रकट दिन मोठ्या भावाभक्तीने साजरा करूया. स्वामी म्हणतात, आज या शुभ दिनी जो कोणी स्वामीप्रिय बाळ ही कथा शेवटपर्यंत ऐकेल त्याच्यावरती आमची कृपादृष्टी सदैव राहणार आहे. आमचे आशीर्वाद अखंड त्याच्या पाठीशी राहणार आहेत. तो सर्व दुःखातून चिंतेतून मुक्त होणार आहे. त्याच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांतता आणि वैभवाचे दिवस सुरू होणार आहेत. स्वामी भक्तांनो, तुम्हीही ही कथा शेवटपर्यंत ऐकणारच अशी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज या शुभ दिवशी मी स्वामी माऊलींकडे मनापासून प्रार्थना करते की या स्वामी भक्तांच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण हो. त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, आनंद, वैभव येवो आणि त्यांच्यावरती या स्वामी माऊलींची कृपादृष्टी अखंड राहो. ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि हा संदेश आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.